नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिक्षणाचे महत्त्व या घटका अंतर्गत शिक्षण ही एक प्रक्रिया आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेत असतो ते कुठल्याही पातळीवर असो, मात्र त्या शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नसतो। मग अशा शिक्षणाअंतर्गत आपल्याला कोणत्या गोष्टी शिक्षणात याव्यात, कोणत्या आपण शिकून घ्याव्यात याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला होणं अत्यंत गरजेचं असतं, तेही विशिष्ट अशा कालावधीमध्ये। कारण एकदा वय निघून गेल्याच्या नंतर शिक्षणाचं महत्त्व कितीही कळालं तरीही त्याचा उपयोग नाही। म्हणूनच अशा सर्व गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आपण या चॅनल अंतर्गत करत असतो आणि त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचंय। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचंय, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची सुद्धा नोंद करायची, म्हणजे मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी ती प्रेरणा मिळत असते। आपण असं पाहतो की विद्यार्थी दशेमध्ये शिकत असताना काही अडचणी येतात, मग त्या अडचणी कोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। म्हणूनच आपण त्या अडचणीवर मात करण्यासाठी सोर्स ऑफ नॉलेज या सदरा अंतर्गत भरपूर अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे, जी की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या या चॅनलवर त्या सर्व बाबींचा उल्लेख आपण करून आपल्या पुढील प्रक्रियेसाठी आपण पात्र ठरणार आहोत हे लक्षात घ्या। स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या तर आहेतच, परंतु त्याचबरोबर जीवनामध्ये काही कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचे आहे हेही तुम्हाला समजून येईल। अशा वेळेला शिक्षण घेत असताना किंवा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण राहत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। मग आता हे माहीत असणे म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्याला शिक्षणाबद्दलचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक होणे गरजेचं आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन एकदा झाला तरच आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्पर्धेमध्ये टिकू शकत असतो। म्हणून आपण वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितलेल्या विचारांचा आणि त्यांनी दिलेल्या व्याख्यांचा अर्थ सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। त्याचीच एक व्याख्या म्हणून आपण या ठिकाणी सर्वप्रथम रुसोची जी काही व्याख्या घेतलेली आहे ती रुसोची व्याख्या काय आहे ते सुरुवातीला पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे सुद्धा समजून येईल। सुरुवातीला ती व्याख्या आपण पाहत असताना शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या अंतर्गत शक्तीचा नैसर्गिक विकास होय। ही व्याख्या पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुम्हाला ती समजून येईल। कारण शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या अंतर्गत शक्तीचा नैसर्गिक विकास होय। अंतर्गत शक्तीचा नैसर्गिक विकास असा या संपूर्ण व्याख्येचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, हे लक्षात असू द्या। कारण विचारवंतांनी ज्यावेळेस अशा सर्व बाबींच्या बाबत विचार केलेला असतो ते आपल्याला स्पष्टीकरण घेऊन आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अशा सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तरच आपल्याला शिक्षणाचं महत्त्व चांगल्या पद्धतीचं समजू शकतं। म्हणजेच आपण असं पाहतो की व्यक्ती ज्यावेळेस विचार करत असते, समाजामध्ये वावरत असते, प्रत्येकाकडे एक निसर्गातच एक सुप्त शक्ती असते आणि म्हणून अशी जी काही अंतर्गत विचार करण्याची शक्ती आहे किंवा जी कुवत आहे ती कुवत कशा पद्धतीने तिला नैसर्गिक दृष्ट्या चालना मिळवून देणे हा सर्वसाधारणपणे अर्थ या व्याख्येमध्ये। म्हणजेच अंतर्गत ज्या काही शक्ती म्हणजे आपली जी काही स्ट्रेंथ असते, व्यक्ती ज्यावेळेस आपण कालओघामध्ये लहानाचे मोठे होत असतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की आपल्याकडं आपली जी काही शक्ती आहे, जी पॉवर आहे, म्हणजेच आपण कुठल्या गोष्टीवर जास्त चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो हे ज्यावेळेस आपल्याला समजून येतं त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। मग अशा वेळेला आपण जे शिक्षण असं म्हणतो, कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये जरीही आपण व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी किंवा चौकटीबद्ध शिक्षण घेण्यामध्ये आपल्याला एक डिग्री मिळत असेल, पदवी मिळाल्याच्या नंतर आपण असं समजत असू की आपलं शिक्षण पूर्ण झालं, तर तसं न करता आपलं शिक्षण हे अव्याहतपणे जीवनभर चालू राहणार आहे। मात्र ते शिक्षण एखाद्या विशिष्ट घटकावर आपण केंद्रित करणं ही गरजेचं आहे। त्यासाठीच अशी व्याख्या किंवा अशा विविध व्याख्यांचा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे।
सुरुवातीला म्हणून आपण काय केलेलं आहे की अंतर्गत जी काही मनुष्यामध्ये शक्ती असते तिला नैसर्गिक स्वरूपामध्ये व्यक्त होणे किंवा वाव करून देणे आणि प्रत्येक वेळी अशा गोष्टी जो जो व्यक्ती शिकू शकतो. आपण असं पाहतो की समाजामध्ये आपण ऐकतो की एखादा यशस्वी व्यक्ती आहे किंवा एखादा व्यक्ती चांगल्या उच्च पदावर जाईपर्यंत त्यानं जी जी काही परिस्थितीला तोंड दिलेलं आहे त्या परिस्थितीला तोंड देत असताना त्यांनी व्यावहारिकदृष्ट्या वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा शिकलेल्या असतात. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की शिक्षणाचं महत्त्व कोणत्याच कालखंडात कमी होत नाही. प्रत्येकानं हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा विचार जर लक्षात जर घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण होते. विविध स्पर्धा परीक्षेसाठी आपण ज्यावेळेस जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षण सुद्धा किती महत्त्वाचं आहे किंवा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये या शिक्षणाला किती महत्त्व आहे हे सर्वसाधारणपणे या रुसोच्या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. म्हणजे सर्वसाधारण म्हणजे ही जरी आपण एक व्याख्या उदाहरणादाखल घेतलेली असली तर अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिक्षणाच्या संदर्भात व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणून आपण सुद्धा शिक्षण घेत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी कशा स्वरूपाच्या आहेत किंवा तो अर्थ कोणता सांगितला गेलेला आहे किंवा या सर्व व्याख्यांचा किंवा वेगवेगळ्या व्याख्यांचा जो काही सारांश सांगितलेला आहे तो आपण या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा त्या माध्यमातून समजून येतं. ते समजून घेत असताना शिक्षण ही निरंतर सतत चालणारी गतिमान प्रक्रिया आहे. म्हणजे आपलं जे टायटल आहे ही एक प्रक्रिया आहे, निरंतर अशा स्वरूपामध्ये चालणारी ही गतिमान अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे असं सर्वसाधारणपणे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शिक्षण कधीच थांबत नाही, ते कोणत्याच वयात थांबत नाही, मात्र तो दृष्टिकोन आपण अंगीकारायला पाहिजे. म्हणजेच शिक्षणाबद्दलची जी काही लालसा आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कशा पद्धतीनं निर्माण होत असते ह्याचा विचार सुद्धा स्वतःला आपण करणं आणि त्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट शिकून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा आपण या सर्व गोष्टी अशाच स्वरूपामध्ये पाहतो आणि म्हणून आपल्याला तो विचार करत असताना असाही दृष्टिकोन आपला कशा पद्धतीचा होऊ शकतो किंवा व्हायला पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं अभिप्रेत आहे. दुसरा जो काही मुद्दा आहे की जन्मल्यापासूनच आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आपण ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळेला आपल्याला काहीच येत नाही असं असतंय का? कारण ज्यावेळेस आपला प्रवेश होत असतो किंवा त्या प्रवेशाच्या वेळी सुद्धा अलीकडच्या कालखंडात तर आपण असं पाहतो की विद्यार्थ्याची परीक्षाच घेतली जाते. पूर्वीच्या कालखंडात हे जरी नसेल मात्र त्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही असं असते का? त्याला आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीचं ज्ञान असतं. म्हणजे त्यानं जन्मल्यापासूनच काही ना काही शिक्षण घेतलेलं असतं आणि मग आपण असं पाहतो चौकटीमध्ये शिक्षण घेत असताना भलेही एखाद्याला चांगले मार्क्स मिळत नसतील तरीही तोच विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचा विचारवंत, चांगल्या पद्धतीचा नागरिक, चांगल्या पद्धतीच्या गोष्टी करणारा एक सक्षम अशा स्वरूपाचा व्यक्ती होतो हेही आपण समाजामध्ये पाहतो. तर त्याच्या विपरीत अशा परिस्थितीमध्ये चांगला शिकून सुद्धा ज्यानं संस्कारित शिक्षण घेतलेलं नाही असे व्यक्ती सुद्धा या समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व निभावताना दिसून येत नाही. ही सुद्धा सत्याची गोष्ट आहे. मात्र आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये शिक्षणाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी उद्दीपित व्हायचंय. तेही विद्यार्थी दशेमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना अशी दृष्टी त्यासाठीच आपण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण या सर्व बाबीवर चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून करतो. आजच्या या चर्चेचा तिसरा जो काही मुद्दा आहे तो अशा पद्धतीचा, शाळा महाविद्यालयात आपण चाकोरीबद्ध शिक्षण घेत असतो. आता हे शिक्षण म्हणजे हे चाकोरीबद्ध शिक्षण, समाजाने ज्या काही गोष्टी लादून दिलेल्या असतात त्या गोष्टी आपल्याला शिकणं भागच असतं. कारण की त्या त्या कालखंडात ती चाकोरी असते, त्या चाकोरीच्या माध्यमातून त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपलं व्हॅल्युएशन होणार असते. त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या गोष्टी आपण स्वतः म्हणजेच अंगीकार कराव्या, त्या शिकून घ्याव्यात. त्याचबरोबर ते शिक्षण आपल्याला भविष्यामध्ये चांगला व्यक्ती होण्यासाठी कशा पद्धतीनं कारणीभूत ठरेल ह्याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे शिक्षण ही बाब अव्याहतपणे
म्हणजेच निरंतरपणे कशा पद्धतीची चालणार आहे हा दृष्टिकोन आपल्याला लक्षात येईल आणि शिक्षणाचा अर्थ, शिक्षणाचं महत्त्व हे कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आजच्या या चर्चेचा चौथा जो काही मुद्दा आहे तो आहे समाजात आपण अनुभवातून शिक्षण घेत असतो. की आपण ज्यावेळेस समाजात वावरत असतो, समाजामध्ये प्रत्येक गोष्ट शिकून घेत असतो, त्यावेळेस तो अनुभव आहे आणि ते खरं शिक्षण आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो, त्यावेळेला आपल्याला त्या अनुभवाच्या माध्यमातून जे काही शिक्षण मिळत असतं ते शिक्षण आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकवतं. म्हणजे कुणीतरी फसवतं म्हणजे नेमकं काय करतं, आपण कुठेतरी जातो, बोलतो आणि आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीकडून जो प्रतिसाद मिळत असतो तो प्रतिसाद कशा स्वरूपाचा असतो, त्या ठिकाणी किती लोकांचे कशा पद्धतीचे हितसंबंध असतात हे ज्यावेळेस आपल्याला समजून येतं त्यावेळेला सामाजिक जो काही दृष्टिकोन आहे तो सामाजिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला आपला कसा आहे, दुसऱ्याचा कसा आहे हे सुद्धा समजून येतं. म्हणजेच आपण अनुभवातून जे काही शिक्षण घेत असतो ते सुद्धा कंटिन्युअस चालू असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले वाईट असे वेगवेगळे अनुभव येतात, परंतु हे अनुभव म्हणजेच शिक्षण आहे हेही लक्षात असू द्यायला पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असे अनुभव म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण जरी घेतलं की दैनंदिन आपण एखादं वर्तमानपत्र वाचत असो, बातम्या ऐकत असो, त्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी शिकवण्यास मिळतात किंवा समाजामध्ये या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा बोध घेऊन सुद्धा आपल्याला आपला दृष्टिकोन चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करता येतो. आणि हा दृष्टिकोन करणे म्हणजेच अव्याहतपणे शिक्षण घेणे हेही आपल्याला लक्षात असायला पाहिजे. प्रत्येक वेळी म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला काही ना काहीतरी शिक्षण मिळतं हे फक्त आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी आपली दृष्टी ही सकारात्मक पाहिजे आणि म्हणून जरीही नकारात्मक वृत्ती आपल्या समोर येत असली तरीही आपला तोल जाता कामा नये हे लक्षात असू द्या. म्हणजे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या महत्त्वामध्ये मागचा व्हिडिओ, त्याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही असे पाहिले तर हा एक भाग आपण आज का लक्षात घेतो तर ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या दृष्टिकोनाची पायाभरणी करायची असते हे लक्षात पाहिजे. वय निघून गेल्याच्या नंतर या गोष्टी होत नाहीत हेही लक्षात पाहिजे. त्यासाठीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर चर्चा करणं अभिप्रेत आहे. आणि आजच्या या चर्चेचा पाचवा जो काही मुद्दा आहे तो आहे शिक्षण कोणत्या पद्धतीने दिले जाते ते महत्त्वाचे. आता आपण असं पाहतो की मग आपण हे दिले जाते हा जो काही शब्दप्रयोग वापरला तो व्यावहारिक अर्थ आहे. कुठल्या पद्धतीनं की आपल्याला 10वीला कशा पद्धतीनं शिक्षण दिलं गेलेलं आहे, 12वी, पदवी किंवा नंतर कशा पद्धतीनं शिक्षण पद्धती व्यवस्थित उपलब्ध होती, त्याचबरोबर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण दिलं गेलेलं आहे, मग ते पालकाकडून असेल किंवा इतर समाजातील वेगवेगळ्या घटकाकडून असेल, त्यावर बऱ्याचशा अंशी आपला दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो किंवा आपल्या दृष्टिकोनाची पायाभरणी झालेली असते. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षण आपण घेत असताना त्यामध्ये निरंतरपणा हा जो आहे तो निरंतरपणा आपण लक्षात घ्यावा आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपला दृष्टिकोन आपण सुधारत जाणं अभिप्रेत आहे. स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेसाठी असा दृष्टिकोन एकदा निर्माण झाला तर व्यक्ती आपल्या एखाद्या मतावरून किंवा आपल्या मताच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्यात चांगली कृती करण्यासाठी सज्ज होतो आणि तेच शिक्षण हे खऱ्या स्वरूपाचं शिक्षण आहे. म्हणून आजच्या या चर्चेमध्ये आपण ही एक प्रक्रिया आहे असं जे म्हटलेलं आहे ते शिक्षणाच्या महत्त्वाच्या अंतर्गत कशा पद्धतीने योग्य आहे त्याचबाबत आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात आपला दृष्टिकोन समजून घेण्यासाठी किंवा आपला दृष्टिकोन एक प्रक्रियेमध्ये निश्चित करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. मात्र निश्चितच विद्यार्थी दशेमध्येच या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात याव्यात आणि जर विद्यार्थी दशेमध्ये या गोष्टी लक्षात आल्या तर मात्र निश्चित आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी
याच शिक्षणाची जोड मिळत असते, हे आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजेच आपल्या तरुण वयामध्ये ज्यावेळेस आपण समाजामध्ये सामाजिक शिक्षण घेत असतो त्यावेळेस सुद्धा आपला हा विचार करणं अभिप्रेत आहे आणि तो दृष्टिकोन विकसित होण्यासाठीच आपल्याला शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. मग म्हणून आपण वेगवेगळ्या विचारवंतांची व्याख्या देऊ, वेगवेगळ्या विचारवंतांचं मत देऊ किंवा वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं शैक्षणिक दृष्टिकोन स्वतःसाठी आणि त्याचा वापर समाजासाठी कशा पद्धतीने केलेला आहे या सर्व उदाहरणांचा आढावा घेऊन आपण या सर्व बाबी लक्षात घेणं आवश्यक असते. म्हणूनच शिक्षण या प्रक्रियेला निरंतर चालू ठेवणे सुद्धा महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात स्पष्ट होईल. मात्र निश्चितच येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये अशाच स्वरूपाची माहिती तुम्हाला घेणं आवश्यक आहे. त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे आणि कनेक्ट राहत असताना सुद्धा ही चॅनल तुम्हाला लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुढे आहे. धन्यवाद.